हाय, आज आपण बनवत आहोत सांडग्याची भाजी। सांडगे तर सगळ्यांनाच माहिती आहे, आपण उन्हाळ्यात बनवून ठेवतो। तर याची भाजी आपण आज बनवणार आहे। तर बघा, सोपी आणि झटपट बनणारी भाजी। हे वाटण मी असं करून घेतलेलं आहे। या वाटणामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि सुकं खोबरं, ह्या तीन गोष्टी, आलं, लसूण, कोथिंबीर आणि सुकं खोबरं, ह्या तीन गोष्टी मी अशा विदाऊट पाणी घातल्याचं असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून हे सांडगे आपण थोडेसे तेलावर भाजून घेऊया। आता त्या तेलामध्ये आपल्याला कांदा, छान एक 2 कांदे मी कट करून घेतले, मस्त फ्राय करून घ्यायचे। कांदा लवकर फ्राय होण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ पण घालू शकता, पण भाजीमध्ये मीठ टाकताना मग मेजरमेंट व्यवस्थित ठेवा। मस्त फ्राय झालेल्या कांद्यात आपण हा हिरवा मसाला आपण तयार केलेला तो घालून द्यायचा आहे। मस्त आपण छान असं फ्राय करून घ्यायचं। तुम्ही मसाल्यामध्ये बेडगी मिरची, नंतर कांदा लसूण मसाला घालून छान फ्राय करायचं। थोडंसं पाणी घालायचं। उकळत्या भाजीत आपण 2 मोठे टोमॅटो कट करून टाकायचे। आपले फ्राय केलेले सांडगे यात घालून द्यायचे आणि तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं त्यामध्ये यूज करायचं। हवं असेल तर तुम्ही त्यात वरनं मीठ घालून बघा, चवीनुसार टेस्ट करून बघा कसं आहे मीठ वगैरे, आणि एवढी छान आपली अशी तर्रेदार भाजी आपली बनणार आहे। बघू शकता तुम्ही। तर आपण छान याला शिजू द्यायची। सांडगीच्या याला थोडंसं झाकण टाकून आपण याला शिजू द्यायचं। आणि अशी आपली गरमागरम सांडग्याची भाजी तयार झालेली आहे। ही तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खूप छान लागते। यासाठी तुम्ही मुगाची खिचडीसुद्धा यासोबत करून खाऊ घालू शकता। मुगाच्या खिचडीची रेसिपी मी टाकणारच आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।